मित्रांनो, नमस्कार. आज आपण पाहणार आहोत चौथी शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता चाचणी प्रश्नपत्रिका. या प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्णपणे पाहणार आहोत. तर हे पहा, बुद्धिमत्तेला प्रश्न 26 पासून सुरुवात होते. या ठिकाणी 26वा प्रश्न आहे, वरील अक्षरमालेत ए आणि पी मध्ये किती अक्षरे आहेत? तर सर्वप्रथम अक्षरमाला कुठं असते? तर या ठिकाणी ही इंग्रजी अक्षरमाला दिलेली असते आणि या अक्षरमालेमध्ये 5-5 अक्षरे एका एका गटात दिलेली असतील. ते पहा, हा एक गट, दुसरा गट, तिसरा गट, चौथा गट आणि पाचवा गट. 5-5 अक्षरे दिली असतात आणि एकूण 25 अक्षरे या अक्षरमालेमध्ये असतात. किती अक्षरे असतात अक्षरमालेमध्ये? 25 अक्षरे असतात. प्रश्न आहे, ए आणि पी मध्ये किती अक्षरे आलेली आहेत? तर हे बघा, या ठिकाणी ए आहे आणि या ठिकाणी पी आहे. याच्या मध्ये आपल्याला विचारले. ए पासून पी पर्यंत म्हटलं असतं तर आपण ह्या ए पासून पी पर्यंत मोजले असते. पण ए आणि पी मध्ये म्हणजे या ठिकाणी ए हे सोडून द्यायचं आहे आणि पी पण आपल्याला सोडून द्यायचं आहे. आणि याच्या मध्ये तर मग पहा, 5 आणि 5 10 हे 5-5चे गट आहे. 11 12 13 आणि 14. 14 पर्याय क्रमांक 3. सर्वांनी आपला पर्याय क्रमांक मी इथं दिल्यानंतर तो बरोबर आहे की चूक हे पाहायचं आणि त्यानंतर आपण प्रश्न कसा सोडवलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला कसा समजून सांगितला आहे हे काय करायचं, आपण लक्षात घेऊन व्यवस्थितपणे लक्ष द्यायचं आहे. पुढे बघा, 27वा प्रश्न काय आहे? क ए थ ना ही अक्षरे जुळविल्यास एका संताचे नाव तयार होते. त्या नावात ना हे अक्षर कितव्या क्रमांकावर आहे? तर हे बघा, क ए थ ना या अक्षरांपासून एका संताचे नाव तयार होते. तर अगोदर आपण काय करायचंय, संताचे नाव तयार करायचं आहे. तर हे बघा, याच्यापासून ही जी अक्षर आहेत याच्यापासून कोणत्या संताचं नाव तयार होते हे जरा आपण काय करायचंय, पाहायचंय. तर या ठिकाणी या अक्षरापासून ए क ना थ हे एकनाथ या संतांचं, संत एकनाथ महाराज यांचं नाव तयार होते. तर पुढं काय दिलंय आपल्याला? त्या नावात ना हे अक्षर कितव्या क्रमांकावर आहे? 1 2 आणि 3. 3 क्रमांकावर आहे. तर हे पहा, पर्याय क्रमांक 2 तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुढं काय केले पहा, पुढचा प्रश्न आहे 28 नंबरचा. संख्या मालिका 7 9 5 4 8 5 3 2 5 4 7 8 9 2 1 ही काय केली या ठिकाणी संख्या मालिका दिलेली आहे आणि यावर आपल्याला काय केलेलं आहे, प्रश्न विचारलेले आहेत 1 आणि 2 म्हणजे 28 आणि 29. वरील संख्या मालिकेत समसंख्येच्या अगोदर किती वेळा विषम संख्या आलेल्या आहेत? तर मग फक्त काय करायचं, अशा प्रश्नांमध्ये लक्ष देऊन समसंख्याच्या अगोदर विषम बघायचं आहे. मग समसंख्या या ठिकाणी कोणकोणत्या आहेत? 7 आहे का? नाही. 9 आहे का? नाही. 5 नाही. 4 ही समसंख्या आहे. याच्या पाठीमागे विषम आहे का? आहे. तर इथे या ठिकाणी आपण काय करूया, विषम लिहूया. किती वेळा झालं? 1 वेळा. त्यानंतर 8 ही समसंख्या आहे, परंतु त्याच्या मागे विषम आहे का? नाही. त्यानंतर 5 ही समसंख्या नाही, 3 नाही, 2 ही समसंख्या आहे. मग त्याच्या पाठीमागे विषम संख्या आहे का? तर आहे. तर मग परत 1 वेळा झालं. त्यानंतर 5 ही समसंख्या नाही, 4 ही समसंख्या आहे. मग 4च्या पाठीमागे लगेच ही 4 समसंख्या आहे. याच्या पाठीमागे विषम संख्या आहे का? आहे. 3 वेळा झालं. त्यानंतर बघा, 7 समसंख्या नाही, 8 ही समसंख्या आहे. त्याच्या पाठीमागे लगेच विषम संख्या आहे का? आहे. 4 वेळा झालं. त्यानंतर 9 ही समसंख्या नाही, 2 ही समसंख्या आहे. त्याच्या पाठीमागे विषम संख्या आहे का? आहे. तर किती वेळा झालं बघा, 1 2 3 4 5 वेळा. किती वेळा? 5 वेळा. तर समसंख्येच्या अगोदर किती वेळा विषम संख्या आहे? पर्याय क्रमांक 3 5 वेळा विषम संख्या आहे.
पुढचा प्रश्न आहे बघा, त्याच संख्यामालेवर आपल्याला पुढचा प्रश्न विचारलेला आहे, वरील संख्या मालिकेत वर्गसंख्या किती वेळा आलेल्या आहेत? वर्गसंख्या. तर बघा कोणकोणत्या वर्गसंख्या आहेत, आपण इथं काय करूया, वर्गसंख्या लिहूया आणि कोणकोणत्या वर्गसंख्या आल्यात ते पाहूया. 7 वर्गसंख्या आहे का? नाही. 9 वर्गसंख्या आहे का? आहे. 9 किती, कितीचा वर्ग आहे 9? 3चा. 5 आहे का? नाही. 4 वर्गसंख्या आहे. 4. 2चा वर्ग 4. 8 वर्गसंख्या नाही. 5 नाही. 3 नाही. 2 नाही. 5 नाही. 4 परत 4 आलेला आहे. आहे की नाही 4 वर्गसंख्या. 7 नाही. 8 नाही. परत 9 आलेला आहे की नाही 9. परत 2 नाही. 1 ही वर्गसंख्या, 1चा वर्ग 1 अशी वर्गसंख्या किती वेळा आलेली आहे? 1 2 3 4 5. काय प्रश्न आहे? वरील संख्या मालिकेत वर्गसंख्या किती वेळा आलेल्या आहेत? तर वरील संख्या मालिकेत वर्गसंख्या या 5 वेळा आलेल्या आहेत. आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे? गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. मग पेटी, ढोलकी, गायक आणि तबला. कोणता शब्द गटामध्ये बसत नाही? तर बघा या ठिकाणी बघा, गायक हा शब्द वेगळा दिसतो. का दिसतो वेगळा? कारण पेटी एक प्रकारचं वाद्य आहे, ढोलकी एक प्रकारचं वाद्य आहे आणि तबला हे पण एक प्रकारचं वाद्य आहे. हा वाद्यांचा संघ आहे. याच्यामध्ये गायक हे एक प्रकारचं वाद्य नाही, त्यामुळं गायक काय होतो? वेगळा गटात बसत नाही. पुढं आहे बघा प्रश्न क्रमांक 31 व 32. गटात न बसणारे पद ओळखा. 31 32 33 गटात न बसणारे पद आपल्याला काय केले? दिलेलं आहे. तर हे पहा, आकृती आहे, गटात कोणती बसत नाही पाहिजे. आकृतीमध्ये गटात न बसण्यासाठी यांचा क्रम कुठल्या प्रकारे ते रंगवलेले आहेत, छायांकित केलेले आहेत, छायांकित केलेल्या नाहीत, या सगळ्या गोष्टी आपल्याला काय कराव्या लागतात? पाहाव्या लागतात. या ठिकाणी पाहिलं तर हा तिरपा क्रम आहे, हा सरळ आहे. तिरपा म्हणजे क्रमाचा विषय नाही. आता बघा, यामध्ये प्रत्येक आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण करायचं. निरीक्षण केल्यानंतर आपल्याला गटात न बसणारी आकृती काय होईल? बरोबर ओळखता येईल. बघा 1 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर या आकृत्यांचा जर विचार केला तर प्रत्येक आकृतीचा बरोबर अर्धा भाग हा काय केलेला आहे? रेखांकित केलेला आहे आणि अर्धा भाग हा कोरा सोडलेला आहे. फक्त 2 नंबरची आकृती अशी आहे की या आकृतीचा रेखांकित केलेला भाग हा अर्धा येत नाही, अर्ध्यापेक्षा कमी येतो, म्हणून 2 नंबरची आकृती गटात बसत नाही. यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे, गटात न बसणाऱ्या 49, 47, 81 आणि 100 जर गटात न बसणाऱ्या संख्या असतील तर काय करायचंय आपल्याला? त्या वर्गसंख्या आहेत का, घनसंख्या आहेत का, मूळ संख्या आहेत का, वर्गसंख्येच्या लगतची संख्या, घनसंख्याच्या लगतची संख्या, मूळ संख्यांच्या लगतची संख्या काय करायचंय? बघायचे. तर मूळ संख्या आहेत का आपण पाहूया. तर नाही, मूळ संख्या नाहीत. वर्गसंख्या पाहूया. 49 कितीचा वर्ग आहे? 7चा वर्ग आहे. 7 7 49. 47 वर्गसंख्या नाही. 81 9चा वर्ग आहे. 9 9 81 आणि 100 10चा वर्ग आहे. तर या ठिकाणी 47 हा पर्याय गटामध्ये बसत नाही, कारण ती वर्गसंख्या नाही, बाकीच्या सगळ्या काय आहेत? वर्गसंख्या आहेत. अशा पद्धतीने संख्या ज्यावेळेस असतील त्यावेळेस मात्र वर्ग, घन, मूळ संख्या, त्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार या सर्व क्रिया आपल्याला काय कराव्या लागतात? करून पाहाव्या लागतात. यानंतर 33 नंबरचं उदाहरण आहे बघा. दक्षिण, आग्नेय, पूर्व आणि उत्तर या ठिकाणी दिशा दिलेल्या आहेत. बघा या ठिकाणी तुमच्या लगेच लक्षात येईल, दक्षिण हे काय आहे? मुख्य दिशा. आग्नेय काय आहे? उपदिशा आहे. पूर्व काय आहे? मुख्य दिशा आहे. उत्तर काय आहे? मुख्य दिशा आहे. म्हणून आग्नेय हा पर्याय गटामध्ये बसत नाही, कारण ती उपदिशा आहे.
या अशा पद्धतीने विचार करायचा आहे आणि हे प्रश्न अचूकपणे आपल्याला सोडवायचे आहेत. पुढे बघा, न, मो, रा, ह, म या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवून मधले अक्षर कोणते ते शोधा. अशा वेळेस काय करायचं, हे जे अक्षर दिलेत ही क्रमानं आपण बाजूला लिहून घ्यायची. न, मो, रा, ह आणि म. आता ह्याच्यापासून कोणता शब्द आपल्याला तयार करता येतो किंवा कोणत्या दोन दोन शब्दांचे अ, बसतात का, दोन दोन अक्षरांचे शब्द तयार होतात का, तीन अक्षरांचे शब्द तयार होतात का, असे शब्द तयार करून एकत्र शब्द मोठा तयार होतो का आपण बघायचं आहे. तर याच्यात बघा, राम हा शब्द तयार होतो. राम, बरोबर, या दोन अक्षरापासून. राहिले कोणते, एक, दोन आणि तीन. न, मो, ह. मग मोहन काय शब्द तयार होतो, मोहन हा शब्द तयार होतो. मग राम, मग याच्या नंतर अर्थपूर्ण शब्द तयार काय होईल, राममोहन. राममोहन हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. आणि अर्थपूर्ण शब्द तयार झाल्यावर काय विचारले आपल्याला, मधले अक्षर कोणते ते सांगा. आता मधले अक्षर हे एक कट करायचं, हे एक, हे एक, हे एक, कोणतं राहिलं, मो. तर मो हा पर्याय क्रमांक 3च अर्थपूर्ण शब्द बनवून त्यामधील मधलं अक्षर आहे, पर्याय क्रमांक 3. पुढे बघा, 35 नंबरचा प्रश्न आहे. खालील आकृत्यात विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून त्या जागी येणाऱ्या आकृतीचा क्रमांक ओळखा. आता क्रम काय आहे हे काय करायचं, ओळखायचं. आता आकृतीमधील चिन्हांचा क्रम कशा पद्धतीनं बदलतो, आकृत्या जर असतील तर क्रम बदलतो का, आकृती बदलते का, आतली बाजू बाहेरची बाजू, या सर्व गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो. यामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर या ठिकाणी काय होतोय, आकृतीचा एक एक, या ठिकाणी बघा, वर्तुळ, गुणुले, भागुले, फुल्ली, त्यानंतर सगळ्याचा क्रम तोच आहे, फक्त काय झालंय, चिन्ह सारखीच आहेत सगळ्यात, फक्त त्याचा क्रम बदलत गेलेला आहे. काय झालेलं आहे या ठिकाणी बघा, त्याचा क्रम कुठं झालाय, उजवीकडं पुढं पुढं सरकलाय, उजवीकडं. मग या ठिकाणी काय करायचं, आपण तो क्रम काढण्यासाठी या ठिकाणी आपण आकृती काढायची. आपल्याला परीक्षेमध्ये कच्चं काम करण्यासाठी दिलेलं असते, त्या ठिकाणी आकृती काढायची आणि मग आता क्रम बघायचा. बघा इथं काय झाले, वर्तुळ, गुणुले, भागिले, फुल्ली. इथं काय झालं, फक्त वर्तुळाचं एक घर उजवीकडे पुढे सरकलंय, सरकलं का नाही, आणि क्रम तोच आहे, वर्तुळ, गुणुले, भागिले, फुल्ली. या ठिकाणी पण काय आहे, इथलं वर्तुळ या ठिकाणी आले खाली, म्हणजे एक घर काय झाले उजवीकडे पुढे आले आणि क्रम तोच आहे, वर्तुळ, गुणुले, भागिले, फुल्ली. मग या ठिकाणी इथलं वर्तुळ काय होईल, इथं येईल. वर्तुळाच्या नंतर काय आहे, गुणुले, गुणुलेच्या नंतर काय आहे, भागिले, आणि भागिलेच्या नंतर काय आहे, फुल्ली. अशी आकृती किती नंबरला आहे, तर बघा ही आकृती 4 नंबरला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. अजिबात आपला प्रश्न अशा पद्धतीने सोडवल्यास काय होणार नाही, चुकणार नाही. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 36 आहे. पुढील प्रश्नातील चुकीचे पद ओळखा. ज्यावेळेस संख्या दिलेल्या असतात त्यावेळेस चुकीचं पद ओळखण्यासाठी काय करायचं, त्या संख्यांची बेरीज, दोन अंकांची बेरीज, त्यांचा गुणाकार, कुठल्या संख्येचा वर्ग आहे का, कुठल्या संख्या या क्रमानं घनसंख्या आहेत का, किंवा या समसंख्या आहेत का, विषम संख्यांचा गट आहे का, मूळ संख्यांचा गट आहे का, या सगळ्या बाजूनी विचार करून आपल्याला काय करायचं आहे, हा प्रश्न सोडवायचा आहे. तर या ठिकाणी बघा आपण विचार करूया. बघा 31, 43, 53, 45 आणि 73 या संख्यांचा विचार केला तर हा मूळ संख्यांचा गट आपल्याला काय होतो, दिसतो. 31 मूळ संख्या आहे, 43 मूळ संख्या आहे, 53 मूळ संख्या आहे, 45 मूळ संख्या नाही आणि 73 पण काय आहे, मूळ संख्या आहे. म्हणून चुकीचं पद काय आहे, 45 आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील अक्षरे नीट पहा, विचार करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
पुढं काय करायचंय आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायचे. तर मग आपण काय करू हे या ठिकाणी कागदावर लिहून घेऊया. न अधिक व बघा न अधिक व बरोबर काय आहे स आणि पुढं आहे घ अधिक न बरोबर च आहे. आता काय करूया पुढचा प्रश्न आपण पाहूया. पुढं प्रश्न क्रमांक आपल्याला या ठिकाणी दिलेले पुढं पण आपल्याला थोडीशी माहिती दिलेली आहे ती आपण माहिती या वही कागदवर लिहून घेऊया. प अधिक च बरोबर क आणि स अधिक क बरोबर ल आणि या माहितीवरून आपल्याला काय करायचं आहे प्रश्न सोडवायचा आहे. तर मग काय दिले त्यांनी बघा न अधिक व अधिक प अधिक च बरोबर किती. पदावली ज्या पद्धतीनं आपण सोडवतो त्या पद्धतीनं हा प्रश्न काय करायचा आहे आपल्याला सोडवायचा आहे. बघा मग आता काय आलं पहिल्यांदा न अधिक व. तर न अधिक व म्हणजे काय हे पहा न अधिक व म्हणजे स आणि पुढं काय आहे बघा अधिक अधिकला अधिक लिहायचं प अधिक च. प अधिक च बरोबर काय आहे प अधिक च बरोबर क बरोबर. मग काय झालं स अधिक क मग बरोबर किती. मग स अधिक क बरोबर किती आहे तर स अधिक क बरोबर काय आहे ल आहे. स अधिक बरोबर काय आहे ल. तर मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 ल हे याचं काय आहे उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न पहा समसंबंध आलेला आहे. समसंबंध ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपल्याला संख्यांचा ज्यावेळेस समसंबंध असतो 15ला 240 तर मग 14ला किती. तर हे 15ला 240 का आलं कसं आलं त्यावरून आपण 14ला 200 किती येईल हे आपण काय करायचं असतं पाहायचं असतं. हा समसंबंध कसा आला हे पाहण्यासाठी तुम्हाला सांगतो वर्गसंख्या घनसंख्या मूळ संख्या इत्यादी संख्या आपण पाहायच्या असतात. अंक आहेत या अंकांची अदलाबदल केलेली आहे का हे पाहायचं. वर्ग अधिक तीच संख्या आहे का हे पाहायचं. अंकांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार केलेला आहे का पाहायचं. संख्यांची निमपट दुप्पट तिप्पट या झालेल्या आहेत का हे सगळं समसंख्यामध्ये संख्या असतील तर पाहायला लागतं. तर या ठिकाणी आपल्याला काय बसतं बघा वर्ग 15चा वर्ग केला तर 225 येतो. 225 नाही आलेलं या ठिकाणी. घनसंख्या नाही कारण मूळ संख्याचा गट या ठिकाणी दिलेला नाही. अंकाची अदलाबदल केली का तर 1 5 5 1 वगैरे असं पण नाहीये. आता वर्ग अधिक तीच संख्या आहे का बघा बरं या ठिकाणी बघा 15 या ठिकाणी आपण पाहूया 15चा वर्ग बरोबर किती येतो 15चा वर्ग 225 अधिक 15 बरोबर किती आलं 240. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं वर्ग संख्या अधिक तीच संख्या हे पण काय करायचं हा पण क्रम या ठिकाणी बसतो का ते काय करायचं आपण पाहायचं. मग पुन्हा परत पुढे घ्या पुढे किती येते 14 आहे. 14चा वर्ग किती येतो 14चा वर्ग 196 अधिक 14 बरोबर किती येतं 210. 210 पर्याय आहे का याच्यामध्ये तर आहे 3 नंबरचा पर्याय 210. अशा पद्धतीनं हे प्रश्न काय करायचे आहेत आपण सोडवायचे आहेत. त्यानंतर पुढे बघा 5 फेब्रुवारी 1996 पुढचा प्रश्न आहे शनिवार होता तर 6 मे 1996 कोणता वार असेल. तर आता बघा हे प्रश्न सोडवताना काळजीपूर्वक आपण काय करायचं आहे लक्ष द्यायचं आहे. हे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे. मग आता काय आपण इथं 5 फेब्रुवारी 1996 शनिवार होता आणि 6 मे 1996 कोणता वार असेल. तर मग 5 फेब्रुवारीला शनिवार 6 फेब्रुवारीला रविवार असं करत जाणार आहेत का
तर असं मे पर्यंत करत जायला म्हणजे आपला त्या ठिकाणी खूप वेळ जाईल किंवा 7-7 दिवसांनी करायचं म्हटलं तरी खूप वेळ जाईल. याच्यासाठी एक महत्वाची ट्रिक मी तुम्हाला या ठिकाणी काय करतो सांगतो. बघा काय करायचं आहे आपल्याला. 5 फेब्रुवारी 1996 ला शनिवार, तर 6 मे 1996 ला कोणता वार. मी सांगतो ती ट्रिक या ठिकाणी काय करायची लक्षात ठेवायची. या ठिकाणी याची ट्रिक आहे, इकडे बघा. महिना जर 28 दिवसांचा असेल, 28 दिवसांचा असेल तर पुढच्या महिन्यात काहीही फरक पडत नाही. आहे तोच वार, आहे तोच वार येतो. महिना जर 29 दिवसाचा असेल, बघा 29 दिवसाचा असेल तर पाठीमागच्या महिन्यातील दिनांक एक वारने पुढे एक वारने पुढे जातो. म्हणजे 5 फेब्रुवारीला शनिवार आहे, तर मग 6 मार्चला कोणता येणार. 29 दिवसाचा महिना असेल तर एक वारनं पुढे जातो. महिना जर 30 दिवसाचा असेल तर तोच दिनांक 2 वारने पुढे जातो. लक्षात ठेवायचंय. आणि महिना जर 31 दिवसाचा असेल तर तोच दिनांक 3 वारने काय होतो पुढे जातो. लक्षात ठेवा, हे समजून घ्या. 28 दिवसाचा महिना असेल तर पुढच्या महिन्यात आहे तोच वार. 29 दिवसाचा महिना असेल तर पुढच्या महिन्यात एक वारानं फक्त पुढे जाणार. 30 दिवसाचा महिना असेल तर पुढच्या महिन्यातला तो दिनांक 2 वाराने पुढे जातो. 31 दिवसाचा महिना असेल तर पुढच्या महिन्यातला दिनांक 3 वाराने पुढे जातो. मग आपल्याला काय करावं लागल, हा फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा आहे का 29 दिवसाचा आहे हे काय करावे लागेल, पाहावे लागेल. मग हे पाहण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला. जर 29 दिवसाचा महिना असेल तर ते लीप वर्ष असेल, बरोबर की नाही. मग हे लीप वर्ष आहे का नाही हे कसं आपल्याला पाहता येणार. तर हे जे 1996 आहे, 1996 याला काय करावं लागणार, 4 ने भाग द्यावा लागणार. म्हणजे हा फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा आहे की 29 दिवसाचा आहे हे आपल्याला काय होणार कळणार. मग बघा 4 ने भाग देऊया. 4 चोक 16, 9 6 गेले, खाली राहिले 3, 1 1 गेला 0, वरतून घेतले 9, 4 9 36, 9 6 गेले, खाली राहिले 3, 3 3 गेले 0, वरतून घेतला 6, 4 9 36. हा काय आहे, याला 4 ने पूर्ण भाग गेलेला आहे 1996 ला. म्हणजे 1996 हे काय आहे, लीप वर्ष आहे. हे लीप वर्ष आहे. तर मग हा फेब्रुवारी महिना किती दिवसांचा आहे, 1996चा फेब्रुवारी महिना किती दिवसांचा आहे, 29 दिवसांचा आहे. तर आता मग काय करायचं आपण, आता बघ, आता आपण हा प्रश्न सोडवायचा आहे. तर मग आपल्याला हा प्रश्न सोडवत असताना बघा 5 फेब्रुवारी 5 फेब्रुवारीला 1996 कोणता वार आहे, शनिवारी या ठिकाणी दिलेला आहे. आता आपल्याला मार्च मध्ये जायचंय. 5 मार्च 1996 ला कोणता वार येणार आहे. तर फेब्रुवारी महिना किती दिवसांचा आहे, 29 दिवसांचा आहे. मग एक वार पुढे जाणार आहे. फक्त काय होणार आहे, 29 दिवसाच्या महिन्यामध्ये काय होतो, एक वार पुढे जातो. मग या ठिकाणी काय येईल, रविवार. आता आपल्याला काय करायचंय, 5 एप्रिल 1996 बघायचे. आता या ठिकाणी काय सांगितलंय आपण, मार्च महिना किती दिवसांचा आहे, किती दिवसांचा, 31 दिवसांचा. तर 31 दिवसाने किती वार पुढे जातात, 3 वार पुढे जातात. तर मग रविवारच्या नंतर सोमवार, मंगळवार आणि बुधवार, या ठिकाणी कोणता वार येणार आहे, बुधवार 5 एप्रिलला. आता त्यानंतर आपल्याला बघायचंय 5 मे 1996 कोणता वार येणार. आता एप्रिल महिना किती दिवसांचा आहे, 30 दिवसांचा आहे. तर 30 दिवसांच्या महिन्यामध्ये काय होतात, 2 वारानं पुढे जातं. मग 5 मेला कोणता वार असेल, 2 वारानं पुढे म्हणल्यावर
बुधवारच्या नंतर 2 वार पुढं गुरुवार आणि शुक्रवार असेल. 5 मे 1996 ला कोणता वार असेल? शुक्रवार. आपल्याला किती विचारलंय? 6 मेचा विचारलेलं आहे. आपल्याला 6 मेचा विचारला आहे. मग 6 मेचा वार कोणता असणार आहे? 1996. शुक्रवार जर आला असेल तर या ठिकाणी काय होईल? शनिवार येईल. आणि 6 मे 1996चा वार कोणता असणार आहे आपला? शनिवार असणार आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक बघा, पर्याय क्रमांक 4 हा शनिवार आहे. आहे की नाही शनिवार? पर्याय क्रमांक 4 शनिवार आहे. अशा पद्धतीने वार आपण काय करायचे? काढायचे आहेत. ज्यांना वार काढण्यासंदर्भात हा प्रश्न समजला नसेल तर हा परत व्हिडिओ पाठीमागे घेऊन हा प्रश्न काय करायचा आपण परत एकदा नीट समजून घ्यायचा. सर्वात महत्वाचं हे लक्षात घ्यायचंय, 28 दिवसाचा महिना असेल तर पुढच्या दिवशी ज्या तारखेला जो वार तोच वार पुढच्या तारखेला असतो. 29 दिवसाच्या महिन्यामध्ये फक्त एक वारानं पुढे जातो. 30 दिवसाच्या महिन्यामध्ये 2 वार पुढे जातात. 31 दिवसाच्या महिन्यामध्ये 3 वार पुढे जातात. पुढचा प्रश्न आहे बघा, खेळताना आपला मित्र पडलेला पाहून इतरांनी काय करणे योग्य ठरेल? सर्वांनी त्याची चेष्टा करावी, सर्वांनी त्याला हसावे, त्याला हवी ती मदत करावी, त्याला पुन्हा खेळात घेऊ नये. तर या ठिकाणी बघा, सर्वांनी त्याची चेष्टा करावी चुकीचा पर्याय आहे. सर्वांनी त्याला हसावे चुकीचा पर्याय आहे. त्याला हवी ती मदत काय केली पाहिजे? आपण केली पाहिजे. त्याला पुन्हा खेळात घेऊ नये हा पण चुकीचा पर्याय आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 41. जर मोहरीला लवंग म्हटले, लवंगला जिरे म्हटले, जिऱ्याला मिरे म्हटले, मिऱ्याला दालचिनी म्हटले तर सर्वात जास्त तिखट कोण? तर हे प्रश्न सोडवताना काय करायचं असतं? प्रथम प्रश्नाचे खरे उत्तर आपण शोधायचं व त्या उत्तराच्या शब्दाला प्रश्नातील माहितीमध्ये काय म्हटले आहे हे पाहायचं आणि तो पर्याय निवडायचा. यासाठी आपल्याला सामान्य ज्ञान व विषय ज्ञान आवश्यक आहे. मग सर्वप्रथम आपण काय करायचंय? प्रश्नाचं खरं उत्तर शोधायचंय. हे जे पर्याय आहेत, मिरे, दालचिनी, लवंग, मोहरी, याच्यामध्ये सर्वात तिखट कोणता पदार्थ आहे? मिरे. कोणता पदार्थ आहे? मिरे. तर मग मिऱ्याला काय म्हटलंय? बघा, मिरे कुठे इथं? जिऱ्याला मिरे म्हटले, पण मिऱ्याला काय म्हटले? मिऱ्याला दालचिनी म्हटले. म्हणून उत्तरामधला दालचिनी हा पर्याय काय होणार आहे? योग्य ठरणार आहे. बघा, परत समजून घ्या. काय करायचं? प्रथम प्रश्नाचं खरं उत्तर शोधायचं. आपल्याला प्रश्न काय विचारलाय? सर्वात जास्त तिखट कोण? दिलेल्या पर्यायापैकी मग सर्वात जास्त तिखट कोण आहे? मिरे आहे. बरोबर का नाही? मग मिऱ्याला काय म्हटलंय ते बघायचं आपण. मिऱ्याला हे जे पदार्थ दिलेत, मोहरी, लवंग, जिरे, मिरे, यामध्ये सर्वात तिखट कोणतं आहे? तर मिरे. मग मिरेला काय म्हटले? मिऱ्याला दालचिनी म्हटले. म्हणून पर्याय क्रमांक 2 दालचिनी येतो. पुढचा पर्याय बघा. पुढचा प्रश्न पाहूया. दिलेल्या वर्तुळातील जीवांची संख्या किती? तर पहा, तुम्हाला माहिती हे वर्तुळ आहे. या ठिकाणी आपण वर्तुळ काढूया. वर्तुळ काढलं, वर्तुळाचा केंद्रबिंदू या ठिकाणी आपण काढला. तर मग हा जो भाग आहे, हा गोलाकार जो भाग आहे, हा त्या वर्तुळाचा काय असतो? परिघ असतो. आणि मग परिघावरील कोणत्याही 2 बिंदूंना जोडणारा जो रेषाखंड आहे त्याला जीवा म्हणतात. काय म्हणतात? जीवा. तर ही आकृती बघा अशा पद्धतीने काढलेली आहे. ही जोडली, एक जीवा झाली. ही जोडली, दुसरी जीवा झाली, 2 जीवा झाले. परत त्यांनी असं केलेलं आहे. ही पण जीवा आहे, 3 जीवा झाल्या. परत ही 4 जीवा झाल्या. परत असं काढलेलं आहे, 5 जीवा. आणि परत हे असं काढलेलं आहे, एकूण 6 जीवा झाल्या. किती जीवा झाल्या? 6 जीवा. या ठिकाणी 6 पर्याय आहे का? पर्याय क्रमांक 3 6. मग या वर्तुळात जीवांची संख्या किती आहे? 6. पुढचा बघा प्रश्न. वर्गात सर्व मुले दंगा करत असतील तर काय कराल? स्वतः दंगा कराल, एकटाच अभ्यास करत बसेल, शिक्षक येण्याची वाट पाहीन, स्वतः शांत बसून इतरांना शांत बसण्यास सांगेल. कुठला पर्याय योग्य उरतो? जर वर्गात मुले दंगा करत असतील तर आपण स्वतः दंगा करून चालेल का? नाही, चुकीचा पर्याय. मग वर्गात मुलं दंगा करत असताना आपण अभ्यास करून चालेल का?
नाही, चुकीचा पर्याय आहे. शिक्षक येण्याची वाट पाहतो का आपण? हा पण चुकीचा पर्याय आहे. स्वतः शांत आपण बसायचं आणि इतरांना शांत बसण्यास काय करतो आपण? सांगतो. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. पुढचा प्रश्न बघा 44. गटात न बसणारा शब्द सांगा. बाजरी, मका, तूर डाळ आणि ज्वारी. बरोबर. याच्यात याच्यात गटात न बसणारं कोणता पदार्थ आहे, म्हणजे कोणता शब्द आहे हे आपण सांगा. गटात न बसणारा ज्यावेळेस शब्द दिलेले असतात तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं? तर बघा, बाजरी, मका, तूर डाळ, ज्वारी. मका, तूर डाळ, बाजरी, ज्वारी. ह्याच्यातला हा तूर डाळ हा गटात बसत नाही. तर तूर डाळ का गटामध्ये बसत नाही? कारण तूर डाळ हे कडधान्य. तूर डाळ काय आहे? कडधान्य. आणि बाकीची ही काय आहे तर हे तृणधान्य आहे. हे पण तृणधान्य आहे. हे पण तृणधान्य आहे. तर आता या ठिकाणी बघा, बाजरी, मका, ज्वारी ही तृणधान्य आहेत आणि तूर डाळ हे कडधान्य आहे. तर कडधान्य म्हणजे जे शेंगाच्या झाडाच्या बिया असतात, शेंगाच्या झाडाची जी शेंगाची झाडं आहेत त्यांना बिया असतात, त्यांना कडधान्य म्हटलं जातं. आणि बाजरी, मका, ज्वारी ही तृणधान्य कशाला म्हणायचं? ज्या गवती वनस्पतीला धान्य आलेलं आहे त्याला तृणधान्य म्हटलेलं जातं. मग तृणधान्याची अजून उदाहरणं कोणते येतं? गहू, तांदूळ, मका, बाजरी, ज्वारी. हे बघा सगळे गवती वनस्पतीची काय येतं? गवती वनस्पतीला आलेले ही तृणधान्य आहेत. आणि शेंगाच्या झाडाच्या ज्या बिया आहेत त्याला चणे, हरभरे, मसूर, मूग, मटकी, वाटाणा, तूर, सोयाबीन ही सगळी शेंगाच्या झाडाला आलेली आहे. मग शेंगाच्या झाडाला जे आलेलं आहे त्यांना कडधान्य म्हणतात आणि गवती वनस्पती आहेत त्यांना तृणधान्य म्हटलं जातं. त्यामुळं तूर डाळ हा पर्याय या ठिकाणी पर्यायात बसत नाही. 45 बघा, सोबतच्या आकृतीत त्रिकोण किती आहेत ते सांगा. या ठिकाणी बघा काय करायचं? त्रिकोण मोजताना जर अशी सरळ आकृती आली असेल तर सरळ किती भाग आहेत ते मोजायचे. 1 2 3 4 मोजलं आणि काय करायचं? 1 + 2 + 3 + 4 बरोबर. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10. याचं पर्याय काय आहे? 10. तर पर्यायामध्ये प्रिंटिंग मिस्टेक असेल त्यामुळे 10 पर्याय कुठे दिलेला नाही. परंतु याचं खरं उत्तर काय आहे? 10. 10 हे पर्याय उत्तर आहे. पुढं घनाला किती बाजू असतात? तर आपण घन बघा पहिल्यापासून बघत आलोय. घनाला बाजू या इथं लिहितो. बाजू किंवा त्याला चेहरे पण म्हटलं जातं. हे 6 असतात. किती असतात? 6. बाजू 6 असतात. घनाला कडा 12 असतात आणि शिरोबिंदू मात्र 8 असतात. ह्या गोष्टी आपण काय करायच्यात? लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, गटाशी जुळणारे पद बघा. लेखक, शिक्षक, संवादक आणि कवी. शिक्षक, संपादक आणि कवी या गटाशी खालीलपैकी कोणतं पद जुळते? लेखक, लेखिका, कवयित्री यापैकी नाही. आता या ठिकाणी जर आपण विचार केला तर वरचे हे कसे आहेत बघा, पुल्लिंगी शब्द. सगळे शब्द कसे आहेत? पुल्लिंगी. तो शिक्षक, तो संपादक, तो कवी आणि मग काय होईल? तो लेखक येईल. कारण इथं बाकीचे सगळे स्त्रीलिंगी शब्द आले. ती लेखिका, ती कवयित्री आणि यापैकी नाही. त्यामुळं लेखक हा पर्याय पुल्लिंगी शब्द या ठिकाणी काय केलेला आहे? दिलेला आहे. पुढं बघा, पुढील आकृतीत किती चौकोन आहेत? काय करायचं? या ठिकाणी मी तुम्हाला परवा पण काय केलं होतं? हा प्रश्न सोडवून दाखवला होता. या ठिकाणी आकृती काढून घ्यायची आपण अगोदर. आकृती काढून घ्या. आकृती काढून घेतल्यानंतर जशी आहे त्या पद्धतीने आपण आकृती काढून घेतली. आता याला काय करायचं? नंबर द्यायचे. बघा इथं 1 देऊया, 2 3 आणि 4 दिले. आता कुठे कुठे चौकोन होतात ते आपल्याला काय करायचंय पाहूया. अगोदर सर्वप्रथम आपण 1 2 3 4 1 2 3 आणि 4 याच्यात किती चौकोन होतात? 1 चौकोन होतो बरोबर. त्यानंतर बघा 1 आणि 3 1 2 3 4 1 चा आणि 3 चा 1 चौकोन होतो. त्यानंतर 3 चा आणि 4 चा बघा 1 2 3 4 3 चा आणि 4 चा 1 चौकोन होतो. त्यानंतर बघा
2चा आणि 3चा 1 2 3 4 2चा आणि 3चा एक चौकोन होतो. त्यानंतर 1 2 आणि 3 1 2 3 4 1 2 आणि 3चा एक चौकोन होतो. त्यानंतर 1 3 4 बघा 1 2 3 4 1 3 आणि 4चा एक चौकोन होतो. आता बघा दुसरे होतात का तर होत नाहीत. 1 2 3 4 5 6 चौकोन या ठिकाणी काय होतात या आकृतीमध्ये तयार होतात. अशा पद्धतीने आकृती काढून जर अशा पद्धतीनं आलं तर आपण आकृती काढूनच काय केले पाहिजे त्याचे चौकोन बघितले पाहिजेत. आता या ठिकाणी बघा पुढं आलं 49वा प्रश्न आहे 56 121 तर 81 ला किती समसंबंध आहे. मग 56 ला 121 का आले हे आपण बघितलं पाहिजे. मी तुम्हाला पाठीमागं सांगितलं होतं समसंबंध असेल तर काय करायचं वर्गसंख्या घनसंख्या मूळ संख्या अंकांची अदलाबदल वर्ग प्लस तीच संख्या अंकांची बेरीज वजाबाकी गुणाकार संख्यांची दुप्पट तिप्पट निमपट असं काही झालेलं आहे का ते पाहायचं. तर याच्यामध्ये काय झालेलं आहे बघूया आपण. बघा 121 का आलं असं जर केलं 5 अधिक 6 बरोबर 11 11चा वर्ग या ठिकाणी 121 येतो. तर मग त्याच पद्धतीने आपण 8 अधिक 1 बरोबर 9 आणि 9चा वर्ग बरोबर 81 81 पर्याय आहे का आहे. तर हा पर्याय या ठिकाणी काय होतो येतो. या ठिकाणी काय केलेले पुढच्या प्रश्नाला आपल्याला अक्षरासाठी ही चिन्ह दिलेली आहेत. बघा ही चिन्ह मी या ठिकाणी लिहिलेली आहेत. म साठी चौकोन ग साठी त्रिकोण य साठी गुणुले त साठी हे चिन्ह ल साठी भागिले व साठी भरीव त्रिकोण ब साठी अधिक न साठी झिरो कान्यासाठी 2 रेषा मात्र्यासाठी तिरपी रेषा आणि वेलांटीसाठी असं चिन्ह दिलेलं आहे. तर आता याच्यावरून आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं प्रश्नपत्रिका टाकल्यावर की 50 आणि 51 या ठिकाणी पर्याय चुकलेले आपण काय करायचंय अचूकपणे आपण ते सोडवायचं आहे. तर वरील सांकेतिक भाषेतील खुणानुसार मालन हा शब्द कसा लिहावा. तर या ठिकाणी काय आहे बघा मा ल न हा शब्द कसा लिहावा आपल्याला विचारले. तर फक्त काय होईल मला काय येतं चौकोन. आता हा काना राहिला कान्याला 2 रेषा ल ला काय आहे भागिले आणि न ला काय आहे 0 असं याच्यामध्ये मालन शब्द लिहिला जातो. पण यामध्ये काय आहे असा पर्याय दिलेला नाही. यामध्ये काय झालेलं आहे प्रिंटिंग मिस्टेक होऊन त्या पद्धतीने ते पर्याय आलेले आहेत 50 ला आणि 21 ला. तर 50 प्रश्न अशा पद्धतीने आपण फक्त त्या ठिकाणी बघून सोडवायचं आहे. आता 51वा प्रश्न काय आहे वरील सांकेतिक भाषेतील खुणानुसार ममता हा शब्दाला समानार्थी शब्द कसा लिहाल. आता ममता या शब्दाला समानार्थी शब्द आपल्याला लिहायचा आहे. शब्द काय दिलेला आहे ममता इथे लिहून घेऊया आपण ममता या शब्दाला समानार्थी शब्द. आता ममताचा समानार्थी शब्द आपल्याला काय करावं लागेल अगोदर काढायला लागतील. माया प्रेम हे ममताचे समानार्थी शब्द आहेत. तर मग आता या ठिकाणी प्र या अक्षराला काही दिलेलं नाहीये त्यामुळे माया हा शब्द या ठिकाणी काय होईल बसेल आपल्याला माया. मग माया या शब्दाला काय येईल मला चौकोन कान्याला ह्या 2 रेषा यला काय दिलेले गुणुलेचे चिन्ह दिलेले परत कान्याला 2 रेषा असा पर्याय ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपल्याला त्या रंगवायचं आहे. ठीक आहे पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक आहे 52. सन 2004 ची सुरुवात रविवारने झाली असेल तर त्या वर्षाच्या अखेरीस कोणता वार येईल. लक्षात ठेवायचं दिनांकावरचा प्रश्न आहे वारावरचा दिनदर्शिकेवरचा प्रश्न आहे. मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या काही कृती करायच्या असतात त्या या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी पण बघा 2004 ची सुरुवात म्हणजे सुरुवात रविवार नाही तर शेवट कधी होईल तर सामान्य वर्ष जर असेल तर सामान्य वर्षामध्ये आता या ठिकाणी परत प्रश्न आला सामान्य वर्ष आणि लीप वर्ष. लक्षात ठेवायचं सामान्य वर्षामध्ये बघा 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार शेवटच्या दिवशी येतो.
तोच वार काय होतो, शेवटच्या दिवशी येतो. लक्षात ठेवायचं सामान्य वर्षामध्ये. मात्र लीप वर्षामध्ये काय होतं, 1 जानेवारीला जो वार असतो लीप वर्षामध्ये, 1 जानेवारी जो वार, तर शेवटी वार कोणता येतो, त्याच्या पुढचा वार येतो. शेवटी काय येतो, त्याच्या पुढचा. या दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्यात असा प्रश्न आल्यावर. सामान्य वर्ष असेल तर जो वार 1 जानेवारीला आहे तोच शेवटच्या दिवशी असतो आणि लीप वर्षात मात्र 1 पुढे जातो. तर मग आता आपल्याला काय करावं लागेल, आता या ठिकाणी उदाहरणार्थ आपण एक पाहूया. 1 जानेवारी सामान्य वर्ष सोमवार आहे, तर मग शेवटचा दिवस कोणता असतो, 31 डिसेंबर. मग 31 डिसेंबरला पण काय होईल, सोमवारच येईल. मात्र लीप वर्षामध्ये 1 जानेवारीला सोमवार असेल तर 31 डिसेंबरला कोणता वार येईल, 31 डिसेंबरला मात्र पुढचा वार मंगळवारी येईल. मग आता काय करावं लागेल आपल्याला, 2004 हे लीप वर्ष आहे की सामान्य वर्ष आहे हे बघायचं. कसे बघायचे, याला 4 बघायचं. 4×5=20, शून्यातनं शून्य गेले शून्य, वरतून घेतला शून्य, या वरतून घेतलेल्या संख्येला भाग जर जात नसेल तर या ठिकाणी शून्याचा भाग आपल्याला द्यावा लागतो. परतून वरतून घ्यायचा 4, 4×1=4. याला काय झालेला आहे, पूर्णपणे भाग गेलेला आहे. म्हणजे हे काय आहे, लीप वर्ष आहे. 2004 हे काय आहे, 2004 लीप वर्ष. बरोबर. मग आता लीप वर्ष असल्यामुळे आपल्याला काय होणार आहे, 2004 लीप वर्ष असल्यामुळे सुरुवात कधी झाली, बघा इथं दिले 2004 ची सुरुवात कधी झाली, रविवार. आणि मग त्या वर्षाच्या अखेरीस म्हणजे शेवटी कोणता वार येणार आहे, सांगितल्याप्रमाणे जो वार असेल त्याच्या पुढचा वार, रविवार असेल तर पुढचा वार सोमवार. अशा पद्धतीने लीप वर्षाची आपण काय करायचे, अशी उदाहरणं या पद्धतीने आपण सोडवायची आहेत. समजून घ्या परत एकदा. 1 जानेवारी सामान्य वर्ष असेल तर ज्या वाराची सुरुवात त्याच वारानं शेवट. लीप वर्ष असेल तर ज्या वारानं सुरुवात त्याच्या पुढच्या वारानं शेवट. पुढचा प्रश्न बघा. एका रांगेत सीमाच्या मागे 14 मुले व पुढे 15 मुली आहेत, तर त्या रांगेत एकूण मुले किती. तर हा प्रश्न सोडवताना बघा लक्ष घ्या, इथंच आपण सोडून दाखवूया. एका रांगेमध्ये सीमाच्या मागे, ही सीमा आहे, सीमाच्या ह्या पाठीमागे किती आहेत, 14, आणि सीमाच्या पुढे किती आहेत, 15. तर रांगेतील एकूण मुले किती, तर ही सीमाच्या पुढचे 15, मागचे 14 आणि सीमा 1. बरोबर. यांची करायची बेरीज. 5 आणि 4 9, 9 आणि 1 10, 0 हाच्याला 1, 1 आणि 1 2, हाच्याला 1 3, 30. तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत, 30. पुढे बघा. गटातील वेगळा शब्द बाहेर काढा. लंगडी, क्रिकेट, लपाछपी, खो खो. तर या जर वेगळा शब्द असेल, आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे वेगळा शब्द असेल तर काय करायचं, कुठले कुठले संदर्भ पाहायचे, हे शब्द आहे. तर या शब्दातनं जर खेळ असतील तर खेळ मैदानावरचे खेळ, मैदानाबाहेरचे खेळ, बैठे खेळ, मैदानातील खेळ. त्याचप्रमाणे साहित्याचे खेळ, न साहित्य घेता लागणारे, साहित्य काहीच न घेता लागणारे खेळ कोणते. मग याच्यामध्ये पण आपल्याला कुठला पर्याय बसतो बघा. लंगडी, लंगडीला साहित्य काय लागतं का, नाही. क्रिकेट, क्रिकेटला लागतं का, लागतं. लपाछपीला नाही, खो खोला नाही. मग क्रिकेट हा ससाहित्य खेळला जाणारा खेळ आहे आणि बाकीचे खेळ हे विना साहित्य खेळले जाणारे खेळ आहेत. म्हणून या ठिकाणी क्रिकेट हा शब्द गटातील काय होतो, वेगळा शब्द आहे. 55 नंबरचा प्रश्न आहे. पुढील आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कोणते. लक्षात ठेवायचं, पाण्यातील प्रतिबिंब हे करत असताना वरचा भाग खाली
वरचा भाग काय होतो, हे पाण्यातील प्रतिबिंब आहे. हा वरचा भाग काय होतो, खाली जातो. खालचा भाग काय होतो, वर जातो. आणि उजवीकडचा भाग हा उजवीकडेच राहतो. उजवीकडचा भाग हा उजवीकडेच राहतो. डावीकडचा भाग हा काय होतो, डावीकडेच राहतो या पाण्याच्या प्रतिबिंबमध्ये. आणि याची उंची आणि जाडी मात्र बदलत नाही, आहे तसं. मग सर्वप्रथम वरचा भाग खाली, खालचा भाग जर वर घेतला तर या ठिकाणी काय करावं लागते, आपल्याला आकृती काढावी लागते. या ठिकाणी आपण आकृती काढूया या पद्धतीची. हा, आता काय करायचंय आपल्याला, वरचा भाग खाली घ्यायचा आहे, म्हणजे हा चौकोन कुठे येणार आहे, या ठिकाणी येणार आहे. आणि हा गोल हा वर जाणार आहे, इथं इथं गेला, बरोबर. आता फक्त काय करायचं, हे झाल्यानंतर खालचा भाग वर घेतला, वरचा भाग असं कुठं कुठं आहे पर्यायामध्ये, इथं आहे का, नाही, त्यामुळे पर्याय हा येणार नाही. इथं आहे का, नाही, पर्याय येणार नाही. इथं आहे का, नाही, पर्याय येणार नाही. फक्त इथंच आहे, मग हा पर्याय काय होईल, येईल. पण सगळ्याच आकृत्यांमध्ये असं सोप्या पद्धतीनं असेल असं नाही. त्यामुळे या आकृत्या काय करायची, काढून घ्यायची, अशी काढून घ्यायची, आणि त्या पद्धतीनंच काय होईल, बदल. आता याची मी तुम्हाला एक एकदम जबरदस्त ट्रिक सांगतो. हे आरशातल्या प्रतिमा, पाण्यातल्या प्रतिमा, हातातले मार्क असतात. ह्या प्रतिमा अजिबात काय करायचं नाही, या प्रतिमेतील प्रश्न चुकवायचे नाहीत. हे आपल्या हातातले मार्क आहेत. याच्यासाठी एक तुम्हाला ट्रिक मी सांगतो. ती ट्रिक अशी आहे, हे पहा, हा कागद आहे. हा तुमच्याकडे कच्च्या कामासाठी कागद असतो, असतो की नाही. त्या ठिकाणी आपल्याला पाण्यातली प्रतिमा जी सांगितलेली आहे, ही प्रतिमा आपल्याला पाण्यातली सांगितलेली आहे. ही प्रतिमा काय करायची, या ठिकाणी आहे अशी आकृती काढायची. बघा काय म्हणतोय मी, बघा, जशी आहे तशी कागदावर काय करायचं, जशी आहे तशी आकृती काढायची. ही ट्रिक आहे, ही काय आहे, ट्रिक आहे. ही जशी आहे तशी काढली. आता दिलेली आकृती आपण कागदावर काढली, पान पलटायचं, पलटीलं पान. आता पान पलटल्यानंतर आपल्याला पाठीमागून जसं दिसल तसं आपण काय करायचंय, तिथं काढायचंय. असं दिसत होतं, असं काढलं. आता काय करायचं, आता फक्त हे पान आहे, ह्या पानाची खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली पलटायचं. पलटलं. पलटल्यानंतर उत्तरामध्ये कुठली आकृती अशी दिसते आपल्याला, ही दिसते का नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 ही झाली ट्रिक. ही काय झाली, याची ट्रिक. अशा पद्धतीनं आपला कुठलाच प्रश्न काय होणार नाही, चुकणार नाही. ही झाली पाण्यातली प्रतिमा. बघा, पाण्यातल्या प्रतिमेला काय सांगितलं मी, दिसती अशी आकृती काढायची, पाठीमागं पान उलटायचं, पाठीमागं दिसेल तशी काढायची, आणि फक्त पान काय करायचं, खालची बाजू वर, वरची बाजू खाली करायची. दिसल ती आकृती काय होते, पाण्यातली प्रतिमा असते. पुढं आहे, आरशातील प्रतिमा कोणती ते शोधा. बघा इथं काढून दाखवतो मगाच्या सारखी मी अगोदर रितसर. आरशातली प्रतिमा काढताना या ठिकाणी आपण आकृती काढायची आहे. हे बघा, हे असं राहतो. याच्यामध्ये उजवीकडची बाजू डावीकडे व डावीकडची बाजू उजवीकडे दिसते. आता ही आकृती, याची उजवी बाजू ही आहे, डावी बाजू ही आहे. या ठिकाणी काय होणार आहे, उजवीकडची बाजू डावीकडे आणि डावीकडची बाजू उजवीकडे दिसणार आहे. खालची बाजू वर, वरची बाजू खाली जात नाही. खालची बाजू खालीच राहते, वरची बाजू वरच राहते. त्यामुळे या ठिकाणी काय होणार आहे, हा त्रिकोण आहे असा खालची बाजू खाली, वरची बाजू वर राहणार. फक्त उजवीकडची बाजू डावीकडे, डावीकडची बाजू उजवीकडे. म्हणजे काय होणार आहे, फक्त हा बाण डावीकडे येईल आणि ही डावी बाजू काय होईल, उजवीकडे जाईल. अशा पद्धतीची आकृती. कोणती आहे अशा पद्धतीची आकृती, 1 नंबरची. त्यामुळे हे 1 नंबर याचं उत्तर येणार आहे. याची पण ट्रिक आहे. याची ट्रिक सांगतो. जी आकृती आपल्याला सांगितलेली आहे ती आकृती आपण अगोदर काढून घ्यायची. बघा ही आकृती आहे, ही आकृती आपण काढली. ही ट्रिक आहे. ही काय आहे, ट्रिक आहे. या ट्रिकने आपण कधीही ही आकृती काय होणार नाही, चुकणार नाही. काढली आहे अशी आकृती आपण काय केली, काढली. आता फक्त पान पलटायचं.
पान पलटायचं आणि जशी दिसल त्या पद्धतीने आपण काय करायची, आकृती काढायची. फक्त पान पलटून काढायची. कुठं दिसते अशी आकृती आपल्याला? ह्या पर्यायामध्ये हे बघा, या पर्यायामध्ये अशी आकृती आपल्याला कुठे दिसते? ज्या पद्धतीने ही आकृती आपल्याला दिसेल तो आपला काय असेल, पर्याय असेल. तर हा पर्याय कुठं दिसतो आपल्याला? या 1 नंबरला दिसतो. म्हणून हे 1 नंबरचं उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने या जलप्रतिबिंब आणि आरशातील प्रतिमा यांच्या ट्रिक आहेत. या ट्रिक काय करायच्यात आपण लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, सोबतच्या वेन आकृतीमध्ये सर्व आकृत्यांमध्ये सामायिक असणारा अंक कोणता? पर्यायानुसार जायचं. पर्यायामध्ये 6 आहे. 6 अंक कुठे आहे? इथं. तो कशा कशात आहे? या त्रिकोणात आहे, वर्तुळात आहे आणि या चौकोनात पण आहे. म्हणून 6 अंक काय आहे? सर्वच आकृत्यामध्ये सामायिक असणारा अंक आहे. आता पुढचा बघू 5. आपण 5 हा अंक इथे चौकोनात आहे, वर्तुळात आहे पण त्रिकोणात नाही. 4 अंक बघू, चौकोनात आहे, त्रिकोणात आहे पण वर्तुळात नाही. 8 अंक बघू, 8 अंक त्रिकोणात आहे, वर्तुळात आहे पण चौकोनात नाही. तसं 6 अंक सगळ्याच आकृत्यामध्ये आहे म्हणून त्याला सामायिक म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, एका सांकेतिक भाषेत 2 बरोबर 3 लिहूया इथं आपण. 2 बरोबर 3, 4 बरोबर 5, 6 बरोबर 7, तर 2 अधिक 4 अधिक 5 बरोबर किती असं दिलेलं आहे. तर आता आपल्याला बघायचंय 2 बरोबर किती घेतलंय आपण? 3, अधिक 4 बरोबर किती? 5, अधिक 5 बरोबर दिलेलं आहे का? नाही. पण याच्यात 2 बरोबर 3, 4 बरोबर 5 म्हणजे 1 अंकानं पुढे गेले. तर मग 5 बरोबर किती असणार आहे? 6 बरोबर किती? यांची बेरीज करायची. 6 आणि 5 11, 11 आणि 3 14. झालं हे उत्तर. पर्याय क्रमांक 3. पुढचा बघू, एका सांकेतिक भाषेत बघा ते पण इथंच लिहूया आपण. च बरोबर 2, च बरोबर 2, प बरोबर 4, न बरोबर 3 असेल तर च अधिक प वजा न बरोबर किती? च बरोबर किती आहे? 2, अधिक प बरोबर किती आहे? 4, वजा न बरोबर किती आहे? 3 बरोबर किती? 2 आणि 4 किती झाले? 6, वजा 3 बरोबर किती? 6 वजा 3 बरोबर किती? 3. उत्तर आलं 3. तर हा पर्याय क्रमांक 4. या पद्धतीने आपल्याला असे प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, दा, प, य, सा, न ही अक्षरे जुळवून शब्द तयार करावं. त्याच्या मध्यभागी येणारे अक्षर कोणते ते सांगा. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं ही अक्षरे इथं लिहून घ्या. दा, प, य, सा, न. 2-2 शब्द, 3-3 अक्षरापासून शब्द, 2-2 अक्षरापासून शब्द तयार होतो का बघा. दान होतो बघा, दा न. मग हे काय असेल बघा, प, सा, य अशा छोट्या अक्षरा 2-2, 3-3 अक्षरापासून शब्द केले की आपल्याला मोठ्या अक्षराचे पण शब्द तयार करता येतात. मग हा दान झाला बघा. साय, साय होतो पण साय प, मग प, साय, दान झाला का नाही शब्द. तर मध्यभागी अक्षर कसं काढायचं? इकडून एक, इकडून एक, य. य हे अक्षर मध्यभागी आहे. पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न आहे, राहुलला शाळेपासून घराकडे जाताना किती वेळा डावीकडे वळावे लागेल? लक्षात घ्या, या कागदावर आता राहुलचं तोंड कुणीकडे असणार आहे? इथून इकडे यायचंय म्हणजे इकडे असणार आहे तोंड. मग या ठिकाणी इकडं तोंड असल्यावर त्याची ही झाली डावी बाजू. ही कोणती बाजू झाली? डावी. आणि ही कोणती बाजू झाली? उजवी. ज्या वेळेस त्याला इकडं डावीकडे वळायला लागेल त्यावेळेस तो मोजायचं, उजवीकडे वळताना मोजवायचं नाही. बर, मग आता बघूया. इथून निघाला, इकडे वळला, कुठल्या बाजूकडे वळला? डाव्या बाजूकडे. इथं एकल्या. इथून तो चालत आला, इथं कुठं वळला? ह्या बाहेरच्या बाजूकडे वळला. इथं उजव्या बाजूला धरायचा नाही. परत तो इथं आला, इथून पुन्हा ह्या आतल्या डाव्या बाजूला वळला, मग इथे एक धरा. परत तो आला इथं, इथून पुन्हा तो डावीकडेच वळणार आहे, इथे एक धरा.
परत तो इथं जाणार आहे आणि इथून पुन्हा काय जाणार आहे, या बाजूला वळणार आहे, उजव्या बाजूला वळणार आहे, ते धरायचं नाही. किती वेळा झालं, 1 2 3, 3 वेळा. अगदी सोपा प्रश्न आहे. फक्त काय करायचं, डावी उजवी कन्फर्म करून घ्यायचं. त्याचं तोंड इकडे, आपण या कागदावर त्याला उभा केलाय असं गृहीत धरायचं. त्याच्या तो ज्या ठिकाणी उभा आहे, राहुलच्या जागी आपण आपल्याला ठेवायचं. त्या दिशेला तोंड करून आपण चालतो असं कल्पना करायची आणि चालायचं. आपण जेवढ्या वेळेस डावीकडे दिलेलं असेल, विचारलेलं असेल, उजवीकडे विचारलेलं असेल, जेवढा वेळा विचारले आपण किती वेळा उजवीकडे वळतो ते त्या ठिकाणी पाहायचं आणि असे प्रश्न काय करायचे, सोडवायचे. पुढं 62 प्रश्न आहे बघा, अगदी सोपा आहे. एका रांगेत 35 विद्यार्थी आहेत. किती विद्यार्थी, 35. सौरभ रांगेत 15व्या क्रमांकावर आहे. ही रांग आहे, याच्यात एकूण 35 विद्यार्थी. सौरभ कितव्या क्रमांकावर आहे, समजा हा सौरभ आहे, तो कितव्या क्रमांकावर आहे, 15व्या. तर त्याच्या पुढे अजून किती विद्यार्थी आहे. इथून सुरुवात झाली 1 2 3 4 15 पर्यंत, 15च्या पुढे 35 पर्यंत. मग किती झाले, 15च्या पुढे 35 पर्यंत. फक्त काय करायचं, या 35 मधून हे 15 वजा करायचे. 35 वजा 15, 5तनं 5 गेले, खाली राहिले 0, 3तनं 1 गेला 2. मग त्याच्या पुढे अजून किती विद्यार्थी राहिले, 20 विद्यार्थी राहिले. हा पर्याय क्रमांक 3. हा प्रश्न जरा कन्फ्यूज होण्यासारखा आहे. हा सौरभ इथं जर उभा असेल तर काय म्हटलंय, त्याच्या पुढं म्हटलंय. मग पुढं म्हटल्यावर इकडचं धरायचं का इकडचं धरायचं, कारण आपण सौरभच्या पुढे म्हणजे सौरभच्या पुढे इकडे हा इथपर्यंत सौरभ आहे, त्याच्या पुढे इकडे अजून किती उभा आहेत, म्हणजे या पद्धतीने हे प्रश्न आपण काय करायचे, सोडवायचे. मग अशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 63 नंबर या ठिकाणी प्रश्न आहे. दिलेल्या प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते उत्तर आकृत्यामधून शोधा. पाण्यातील प्रतिबिंब शोधत असताना मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर जातो. हे डावा भाग उजवा भाग कुठंच जात नाही, उजवीकडचा उजवीकडं, डावीकडचा डावीकडं, फक्त वरचा भाग खाली. आता वरचा भाग खाली आणि खालचा वर, ही म्हणजे काय करायला लागेल आपल्याला. या ठिकाणी बघा, ही जी आकृती आहे, ही आकृती आपल्याला काय करायची, फक्त आता वरचा भाग खाली म्हणजे हे पची ही रेष काय येणार आहे, खाली येणार आहे, बरोबर. आणि ही उभी रेष आहे अशी राहणार आहे. आधी उभी रेष काढूया आपण, वरची बाजू खाली आणि हे फक्त हे भाग, अशा पद्धतीने ही आकृती कुठं दिसते, इथं दिसते. म्हणून हा 1 नंबर. मगाची तुम्हाला मी ट्रिक सांगितली, त्या ट्रिकच्या पद्धतीने जर काढायचं म्हटलं तर फक्त काय करायचं, हे पहा, ही आकृती आहे अशी काढायची, काढली, कागद पलटायचा, इथं जशी दिसती त्या पद्धतीने काढायची, काढली. आता फक्त हे पान वरची बाजू खाली, खालची बाजू वर पलटायचं. अशी आकृती कुठे येते याच्यामध्ये, अशी आकृती कुठं आली, इथे आली. झालं. एवढ्या सोप्या पद्धतीने या कागदावर जर काढल्या तर आपल्या अजिबात अशा पाण्यातल्या प्रतिबिंब, आरशातले प्रतिबिंब चुकणार नाहीत. अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ट्रिकनुसार काय करायचे ते काढायच्या आहे. पुढं आरशातील प्रतिमा शोधून काढा. चला, ट्रिकनुसार आपण पटकन काढून घेऊया. आरशातल्या प्रतिमेची ट्रिक काय सांगते, आहे अशी आकृती काढायची, काढली, पान फक्त पलटायचं, पान पलटून आपल्याला जशी दिसते तशी आकृती या ठिकाणी काढायची. अशी आकृती कुठं आलेली आहे, अशी आकृती कुठं आलेली आहे बघायचं आणि ती काय करायचं, जशी आलेली असेल त्या ठिकाणी ती आकृती त्या ठिकाणी लिहायची आहे. कुठं आली अशी आकृती, हे पहा, इथं आहे का, नाही, हे पहा इथं, 2 नंबर. बरोबर उत्तर 2 नंबर आहे. अतिशय ट्रिकने अगदी लवकरात लवकर आपल्याला काय करायचे, पहिले हे प्रश्न सोडवायचे आहे. प्रश्न 65 आणि 66, पहिल्या व दुसऱ्या पदात जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदात काय करायचा आहे, आपल्याला द्यायचा आहे. समसंबंध आपल्याला सांगितलेला आहे. 65चं बघा, हे काय दिले, ही आकृती दिलेली, ह्याचा पहिला समसंबंध काय झाला या ठिकाणी आपण फक्त बघायचं. ह्या ज्या तिरक्या रेषा आहेत ह्या फक्त इथं सरळ झाल्या, बरोबर. मग इथं काय झालेत, या रेषा सरळ आहेत. तर इथल्या आकृतीमध्ये, अशाच आकृतीमध्ये रेषा कशा पाहिजेत, कशा पाहिजेत, रेषा तिरप्या रेषा पाहिजेत. मग त्या कुठं आहेत तिरप्या रेषा, तर या ठिकाणी आहेत. बरं, या ठिकाणी पण तिरप्या आहेत, मग हे घ्यायचं का,
नाही, कारण याच्या मध्यभागी चौकोन आहे, याच्यामध्ये वर्तुळ आहे, म्हणून आहे अशी 1 नंबरची आकृती काय होणार आहे त्या ठिकाणी त्याचा संबंध येणार आहे. पुढे बघा 66 गीताई विनोबा भावे आणि महाभारत मग कुणी लिहिलं? हे गीताई कुणी लिहिलं? विनोबा भावे. इथं लिहिलेलं आहे गीताई विनोबा भावेंनी लिहिलं, तर महाभारत हे महर्षी व्यास यांनी लिहिलेलं आहे. लोकमान्य, आता खालचे दुसरे पर्याय बघू आपण. लोकमान्य टिळकांनी काय लिहिलं? गीता रहस्य लोकमान्य टिळकांनी लिहिलेलं आहे आणि वाल्मिकींनी काय लिहिलेलं आहे? रामायण लिहिलेलं आहे. त्यामुळे महाभारत हे महर्षी व्यास यांनी लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला या जे काही दिलंय समजसंबंधात त्याविषयीचं ज्ञान असणं आपल्याला आवश्यक आहे. पुढचा प्रश्न बघा. कुलकर्णी काका व काकू यांच्या घरी 3 अविवाहित मुली आणि 2 विवाहित मुले आहेत, तर त्यांच्या घरी एकूण किती सदस्य आहेत? तर आता इकडे बघा, कुलकर्णी काका आणि काकू, काका अधिक 1 काकू, त्यांच्या घरी 3 अविवाहित मुली, म्हणजे हे 2 झाले, अधिक 3 अविवाहित मुली, म्हणजे त्या 3च असणार आहेत, आणि 2 विवाहित मुले. 2 विवाहित मुले म्हटलं की विवाहित म्हटलं की ती 2 मुलं आणि त्यांच्या दोघांच्या पत्नी, मग ती 2 आणि 2 4 झाली. आता तर त्यांच्या घरी एकूण किती सदस्य आहेत? 4 आणि 3 7, 7 आणि 1 8, 8 आणि 1 9. अशा पद्धतीनं आपण बाजूला लिहूनच काढायचं, लिहून काढायचं, म्हणजे पटकन आपल्याला त्या उत्तरापर्यंत काय करता येतं? जाता येतं. पुढचा प्रश्न आहे उत्तर व पूर्व. बघा, उत्तर व पूर्व यांच्यामध्ये कोणती उपदिशा येईल? तुम्हाला आता सगळ्यात सोपं सांगतो, तुम्हाला मुख्य दिशा आणि उपदिशा येऊ द्या अगर न येऊ द्या, आपल्याकडे एक आयडिया आहे, ट्रिक आहे, त्या ट्रिकने आपण हा प्रश्न सोडवायचा आहे. सर्वप्रथम कागदावर असा मोठा आयताकृती काढून घ्या, आयत काढून घ्या. या ठिकाणी फक्त तुम्हाला एकच वाक्य लक्षात ठेवायचंय. ते वाक्य म्हणजे कोणचं आहे? बघा, आदन पवा उई पू, आदन पवा उई पू, बस एवढंच वाक्य आपल्याला काय करायचं? लक्षात ठेवायचं. मी एकत्र लिहितो आदन पवा उई आणि पू, एकच वाक्य लक्षात ठेवायचं. आणि या ठिकाणी सुरुवात करताना या उजव्या कोपऱ्यापासून सुरुवात करायची. कसं कसं लिहायचं बघा, आ द न प वा उ ई आणि पू लिहून घेतलं. आता आ म्हणजे काय? आग्नेय. द म्हणजे काय? दक्षिण. न म्हणजे काय? नैऋत्य. प म्हणजे काय? पश्चिम. व म्हणजे काय? वायव्य. उ म्हणजे काय? उत्तर. ई म्हणजे काय? ईशान्य. पू म्हणजे काय? पूर्व. झालं, लिहून घेतलं. प्रश्न काय आहे आपला? प्रश्न काय आहे? उत्तर व पूर्व यांच्यामध्ये कोणती दिशा आहे? प्रश्न काय आहे? उत्तर व पूर्व यांच्यामध्ये कोणती उपदिशा येईल? कुठं आहे उत्तर? हे इथं उत्तर आहे की नाही, आणि हे इथं पूर्व आहे. यांच्यामध्ये कोणती उपदिशा येईल? ईशान्य. अजिबात आपले प्रश्न चुकणार नाही. फक्त आदन पवा उई पू हे वाक्य लक्षात ठेवायचं, आयत काढायचा आणि उजव्या कोपऱ्यापासून आ पासून सुरुवात करायची. हे वाक्य पाठ करून घ्या. दिशावरचा आपला प्रश्न अजिबात चुकणार नाही. बघा, या ठिकाणी कोणती आली दिशा? ईशान्य. आहे का ईशान्य याच्यामध्ये? आहे. हा पर्याय झाला का नाही? अचूक पर्याय. अगदी कमी वेळेत लगेच आपल्याला काय होणार आहे? पर्याय सुटणार आहे. बघा, पुढचा आहे समसंबंध. 5 ला 125 तर 6 ला किती? मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं, समसंबंध सोडायचे असतील तर वर्ग, घन, मूळ संख्या, वर्ग संख्या, त्यांच्यात वर्ग संख्या अधिक तीच संख्या, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, संख्यांची निमपट, दुप्पट, तिप्पट, या सगळ्या गोष्टी काय करावं लागतात? लक्षात ठेवावं लागतात. आणि मग आपल्याला काय काढावं लागतं? उत्तर काढावं लागतं. आता इथं त्यासाठी आपल्याला 30 पर्यंतचे वर्ग आणि 20 पर्यंतचे घन तोंडपाठ जर असतील तर असे प्रश्न आपल्याला चुटकीसरशी सुटतील लगेच. बघा, 5चा वर्ग 25 आहे, पण इथं 1 दिले. 6चा वर्ग 36 आहे, पाठीमागे इथं काहीच दिलेलं नाही. मग इथं जर 36 पण दिलेलं नाही, हा मग वर्गाचा बसत नाही. त्यानंतर घन बघा, 5चा घन काय करावं लागेल? 5 गुणुले 5 गुणुले 5 बरोबर 125 येतो.
तर मग 6चा घन बघा काय होतोय ती 6 गुणुले 6 गुणुले 6 बरोबर 216 येतं. मग ही संख्या काय आहे 6चा घन आहे. मग हे 216 काय होतं या ठिकाणी बसतं. संख्या म्हटलं आणि समसंबंध म्हटलं किंवा वेगळा गट म्हणला की लगेच वर्गसंख्या, घनसंख्या, मूळ संख्या, त्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार या सगळ्या क्रिया आपल्या डोक्यात असलेल्या पाहिजेत. पुढचा प्रश्न बघा, एका वर्तुळाला किती केंद्रबिंदू काढता येतील? बघा हे वर्तुळ आहे. वर्तुळ याला किती केंद्रबिंदू काढू शकतो आपण? किती केंद्रबिंदू? इथं केंद्रबिंदू काढला. अजून कुठं केंद्रबिंदू काढणार आपण? कुठंच नाही काढणार. त्यामुळे वर्तुळाला फक्त एकच केंद्रबिंदू काय करता येतो? काढता येतो. पुढचा प्रश्न 71 ते 73 गटाशी जुळणारे पद लिहा. शंकर, डमरू, सरस्वती काय असेल? सरस्वतीच्या आपण बघतो सरस्वतीच्या हातामध्ये काय असतं? वीणा असतो. वीणा. तर मग पर्याय क्रमांक 4. मग हे बासरी आपल्याला माहित पाहिजे. बासरी कोण वाजवतं? श्रीकृष्ण. लक्षात असलं पाहिजे. मृदंग कोण वाजवतो? भारतीय संगीतातील प्रमुख तालवाद्य हे काय तालवाद्य आहे. याचा वापर कुठे केला जातो? भजनामध्ये केला जातो, कीर्तनामध्ये केला जातो, अशा अजून ठिकाणी काय केला जातो? केला जातो. सतार काय आहे? सतार हे भारतीय तंतुवाद्य आहे. सतार काय आहे? भारतीय तंतुवाद्य आहे. याचा वापर शास्त्रीय संगीतामध्ये केला जातो आणि याचे प्रसिद्ध वादक असल्याला आपल्याला माहित असतील पंडित रविशंकर हे याचे प्रसिद्ध वादक आहेत. हे सगळे प्रश्न आणि पर्याय मी तुम्हाला सांगतोय कारण प्रत्येक वेळेस हाच प्रश्न विचारण्यात येईल असं नाही. त्यामुळे हे जे पर्याय आहेत हे पर्याय पण कशा पद्धतीने आलेले आहेत हे सुद्धा आपल्याला काय पाहिजे? माहित पाहिजे. पुढे बघा दिलं बघा अजून गटाशी न जुळणारे पद. बघा किती वेळा प्रश्न आलाय. 2, 3, 5, 7, 11, 13 या गटातील संख्या आहेत. खाली 19, 17, 15, 14 बघायचं काय येतंय, काय येत आहे हे काय करायचं आपण बघायचं आहे. काय दिलंय? समसंख्या विषमसंख्या काय आहे का? जर तसं असेल तर बघा इथं पण खाली पर्याय 2 समसंख्या विषमसंख्या आहेत. 3 आहेत. 1, 2, 3 विषमसंख्या आहेत. ह्या जरी विषमसंख्या असल्या तरी 2 ही समसंख्या आहे. मूळ संख्या आहेत का? 2, 3, 5, 7, 11, 13 मूळ संख्या आहेत. पण खाली पण मूळ संख्याचा गट त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. 2 मूळ संख्या दिसतील. मग काय असेल? हेच आहे मूळ संख्याच आहे फक्त क्रमानं. 2च्या नंतरची 3, 3च्या नंतरची 5, 5च्या नंतरची 7, 7च्या नंतरची 11, 11च्या नंतरची 13 आणि 13च्या नंतरची 17 ही मूळ संख्या काय होणार आहे त्या ठिकाणी येणार आहे. 73 तर एकदम सोपा. तंतोतंत जुळणारी आकृती शोधा. जशी आहे तशी तंतोतंत आपल्याला जुळवायची आहे. हा गोल इथं, चांदणी इथं आणि 2 रेषा कुठे? गोल इथं असणारा कुठे? इथं आहे. बरोबर का नाही? इथंच फक्त गोल आहे खाली याच बाजूला, चांदणी इथे. ही तंतोतंत आकृती जुळली कारण इथं पण रेषेच्या इकडे गोल गेलाय त्यामुळे तो नाहीये. या बाजूला नाही, या बाजूलाच आहे. म्हणून 3 नंबरची आकृती तंतोतंत आहे. पुढे बघा रिकाम्या जागी कोणता अंक येईल? काय केले बघायचं. 3, 2, 5 100, 2, 3, 1 36, 5, 4, 2 121, 3, 2, 4 किती? हे 100 कसं आलं बघायचं. मग तुम्हाला मी सांगितलं मगाशीच असं विचारलं की हे आलीच बेरीज आला, बेरीज करून वर्ग आला, गुणाकार आला, संख्यांचा अंकाचा गुणाकार आला, गुणाकाराचा वर्ग आला, बेरजेचा वर्ग आला. हे सगळ्या गोष्टी आपण काय करायच्या बघायच्या आहेत. सगळ्यांची बेरीज आली, बेरजेची दुप्पट आली, तिप्पट आली, निमपट आली, चौपट आली. तसं हे का 3 + 2 + 5 किती झालं? 5 आणि 5 10, 10चा वर्ग 100. 2 + 3 + 1 3 आणि 2 5 आणि 1 6, 6चा वर्ग 36. 5 + 4 + 2 5 आणि 4 9 2 11, 11चा वर्ग 121. तसंच 3 + 2 + 4 3 आणि 2 5 आणि 4 9, 9चा वर्ग 9 9 81. इथं काय येईल? 81. पर्याय क्रमांक 4 आहे की नाही सोपं? पण फक्त आयडिया, ट्रिक आणि विचार ह्या 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढे बाजूच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? बघा काय केले. 6 9 8 3 7 5 3 प्रश्नचिन्ह 3. या प्रश्नात काय करायचं असतं मात्र तुम्हाला सांगतो. या दोन्हींची बेरीज इथे येते का? या दोन्हींची इथे येते का?
या दोन्हींची इथे येते का, या दोन्हींची बेरीज किंवा या दोन्हीतून वजा केल्यानंतर हे अंक येते का, याच्यातून ही संख्या वजा केल्यावर हे येतं का, अशा सगळ्या गोष्टींना विचार करायचा. याच्यामध्ये काय दिलंय बघा, 3 आणि 3 6, 3 आणि 5 8, तर मग 9 आहे इथं आणि इथं 7 आहे. मग या पर्यायातील कोणता अंक घेतल्यावर 9 येईल, 7 आणि 2 9 येईल. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ, सगळी प्रश्नपत्रिका पहा, तपासा, चेक करा. काही चुकलेले प्रश्न असतील तर अगदी सोप्या पद्धतीने कसे सोडवून घ्यायचे, कसे सोडवायचे, तो प्रश्न परत परत पहा. ही सगळी प्रश्नपत्रिका आपल्याला दिलेली आहे, आपण सोडवली असेल. सगळे बघा, जे प्रश्न समजले नाहीत ते सगळे बघा. काही जर आपल्याला अडचणी असतील तर आपण त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.